जुहू बीच परिसरात कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि त्याच अनुषंगानं स्वतः महापौर रितू तावडे पाहणी दौऱ्यासाठी म्हणून आलेल्या आहेत। त्या पाहणी करतायत, तिथल्या स्थानिकांसोबत संवाद साधतायत, अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतायत। काय काय उपाययोजना करता येऊ शकतात या अनुषंगानं सुद्धा रितू तावडे यांनी माहिती दिलेली आहे। पण अनेक प्रश्न आहेत जुहू बीचच्या कचऱ्याच्या मुद्द्याच्या संदर्भातले जे अनुत्तरित आहेत आणि हे प्रश्न नेमके कसे सोडवले जाणार, या प्रश्नांची उत्तरं नेमकी कधी शोधली जाणार, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। महापौर रितू तावडे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न तर केलाय आणि आश्वासन देखील दिलेलं आहे की जुहू बीचवर कचरा साचणार नाही, पण कायमस्वरूपी यावर काय तोडगा नेमका पालिकेतर्फे काढला जाणार आहे याविषयीची कोणती स्पष्टता अजून तरी समोर आलेली नाही। मनुष्यबळ वाढवलेलं आहे पालिकेनं असा दावा होतोय, यंत्रणा वाढवलेली आहे असा दावा होतोय, पण 38 दिवस रोज लोकशाही मराठी रियालिटी चेक करताय। जुहू बीचवरचा जो कचरा आहे ते कचऱ्याचं साम्राज्य तसंच पाहायला मिळत आहे। महापौर स्वतः जुहू बीचच्या पाहणीसाठी आलेले आहेत, त्यामुळे आता तरी काहीतरी सकारात्मक निर्णय घेतले जातील आणि जुहू बीचवरचा जो कचरा आहे तो व्यवस्थित रोजच्या रोज उचलला जाईल आणि यापुढे तिथं कचरा होऊ दिला जाणार नाही। हजार आपण केलेले आहेत, त्यामुळे त्यांचं मानधन आपण वाढवलं आणि त्याशिवाय फक्त आणि फक्त एकच काम त्यांनी करायचं, ते म्हणजे लोकांच्या घरातला कचरा संकलन करणे आणि रस्त्यावरचा कचरा। हा जो तुमचा मेन इश्यू आहे ह्या ठिकाणी, आपल्या जुहू चौपाटी असेल किंवा मुंबईच्या अनेक चौपाट्यांचा, गिरगाव असेल, दादर असेल, ह्याच्यामध्ये जो नाल्यात टाकलेला कचरा येतो राईट, तो कचरा कसा बंद करायला पाहिजे, तर दत्तक वस्तीचे जे आहेत काम करणारी व्यक्ती ते आता कचरा संकलन करणार, त्यांच्याकडे कंपल्सरी, आणि त्याच्यासाठी आपण वेबसाईट पण ओपन केले, म्हणजे त्यांच्यावरती थर्ड पार्टी ऑडिट असणार, त्यांनी ते केलं की नाही त्याचं त्यांना संपूर्ण ब्यौरा त्यांना द्यावा लागेल। कंपल्सरी त्यांना प्रत्येकांना त्या ठिकाणी कचरा संकलन घरातून करणं, बाहेर पडलेला कचरा उचलणं हे त्यांना काम आहे। शिवाय आपण त्यांचं मानधन पण वाढवलं। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा आता जो त्रास होतोय आपल्याला तो आता कमी जाणवताना दिसेल, कारण लोकांना कचरा बाहेर टाकायची गरजच पडणार नाही। प्रत्येक युनिटला आपण 350 घरं दिलेली आहेत, 450 घरं आपण प्रत्येक युनिट, म्हणजे एक व्यक्ती, एका व्यक्तीला आपण 450 घरं दिली आहेत आणि त्या घराघरातून तो कचरा संकलन करायचा आणि कचरा पेटीकडे द्यायचा, जिथे महानगरपालिकेचे कर्मचारी तिकडून ते जाऊन दुसरीकडे हे करतील। तर अशा पद्धतीचा एक मोठा निर्णय महानगरपालिकेमध्ये झालेला आहे। याच संदर्भातला प्रश्न आहे मॅडम, जेव्हा जुहू चौपाटीचा ग्राउंड रिपोर्ट करण्यात येत असतो, दररोज सकाळी देखील केला जातोय, तेव्हा ही बाब मोठ्या प्रामुख्याने दिसून येते की कचऱ्याचा जो कचरा साफ केला जातोय त्याचा ढीग रचून एका ठिकाणी ठेवला जातोय आणि तो जो ढिगाऱ्याचा कचरा असतो तो नेमका कुठे नेला जातोय हा प्रश्न आहे। मला असं वाटतं देवनार डम्पिंगला आपण जो तुमचा हा जो प्रश्न केला, साचलेला ढीग आहे आपण देवनार डम्पिंगला नेऊन त्या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा आपण सॅग्रिगेट करतो। ओला कचरा आपण दुसरीकडे आणि सुका कचरा आपण दुसरीकडे, अशा पद्धतीने आपलं मुंबई महानगरपालिकेचं काम आहे। देवनार डम्पिंग असेल, विक्रोळी डम्पिंग असेल, याच पद्धतीने कचरा कले हा सगळा मुंबईचा कचरा तिथेच जातो ना, त्या ठिकाणीच जातो आणि तिथे सॅग्रिगेशन करून आपण तो सेपरेट करतो। तीच बाब, जेव्हा तो साचलेला कचरा आहे तो बराच वेळ तिथेच आढळून आलेला आहे, तीच मोठा प्रश्न आहे की तोच कचरा जेव्हा भरती येते तोच कचरा पुन्हा पाण्यामध्ये जातोय, त्यामुळे प्रचंड किनारी कचरा पाहायला ते जर होत असेल तर ते चुकीचं असेल। मग या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या संस्था असतील किंवा या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी असेल त्यांना मी नक्कीच सूचना देईल ही की साचलेला जो ढिगारा कचरा आहे तो लगेच तुम्ही तिकडून उचला। या बाबतीत तुम्ही आता प्रामुख्याने लक्ष द्याल, या अगोदरही देत होता? 100% म्हणजे माझं लक्ष काय एवढ्यापुरतीच नाही आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लॅस्टिक मुक्त मुंबई करायला पाहिजे। हे जे प्लॅस्टिकचे पिशव्या असतील, त्याशिवाय प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील, ह्याच्याऐवजी लोकांना दुसरं सस्टेनेबल काय देता येईल याकडे आता आम्ही नक्कीच अभ्यास करू येणाऱ्या काळामध्ये। पण जेवढा होईल तेवढा प्लॅस्टिकचा वापर कमी करणं हे फार महत्त्वाचं आहे। एक तर प्लॅस्टिक असंही शरीरासाठी घातक आहे, प्लॅस्टिकमध्ये असलेलं अन्न असेल, प्लॅस्टिकमध्ये असलेलं पाणी असेल,
किंवा प्लॅस्टिकमध्ये काही गोष्ट ठेवली त्याचा जो कंटेन आहे प्लॅस्टिकचा तो त्या अन्नामध्ये उतरतोच, जे शरीराला घातक आहे. तर प्लॅस्टिक मुक्त मुंबई तो सुद्धा अभियान मी नक्की चालवेन. धन्यवाद. स्नेहा आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे महापौरांना. स्नेहा, तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा की खासदार नारायण राणे यांचा निवासस्थान जे आहे ते सुद्धा जुहू बीचवरच आहे आणि त्यांच्या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. मग तो कचरा नेमका केव्हा हटवला जाणार आहे? स्नेहा, प्रश्न विचारा महापौरांना हा. राणे यांच्या बंगल्यांच्या मंत्री राणे यांच्या बंगल्यांच्या समोर जो किनारा आहे, समुद्र किनारा, तिथे देखील मोठ्या प्रमाणावरती कचरा दररोज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येत असतो. तो कधी साफ केला जाईल? नारायण राणे यांच्या बंगल्यांसमोर. राणे साहेब तर आमचे नेता आहेत, ते आहेच, पण आम्ही असं काही राणे साहेबांचा बंगला म्हणून आम्ही असा कचरा साफ करत नाही. आम्ही सर्वसामान्य आम्ही सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी साफसफाई होते. त्यांच्या इथे कचऱ्या बंगल्याच्या इथे जर कचरा आढळून येत असेल तर तसे निर्देश मी आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देते की तिकडे जर कचरा साचलेला असेल तर तोही तिकडून निघाला पाहिजे. पण विशेषतः तो बंगला असेल किंवा ही किनारपट्टी असेल, सगळ्यांसाठी ही सेवा आहे. सगळ्यांना आम्ही समान ह्याच्यामध्ये बघतो आणि या ठिकाणी साफसफाईचं आम्ही काम करत असतो. स्नेहा, त्या ठिकाणी जाऊन पाहणी करता येईल का? महापौरांना विचारा. कधी कधी काय असतं, लाटेच्या माध्यमातून असेल किंवा प्रवाहाच्या किंवा वाऱ्याच्या माध्यमातून एका ठिकाणी तो साचला जातो. कधी कधी नैसर्गिक गोष्टी पण त्याला कारणीभूत असतात. पण तसं असेल तर मग मी नक्कीच, कापसे मॅडम पण माझ्याबरोबर आहेच, तर मी त्यांनाही सांगेल की लक्ष घालून जर एका ठिकाणी साचत असेल तर तो तुम्ही रिमूव्ह करा. आता त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहात का? आता मी हे सगळं पाहणीच करते ना. हा तोच आहे ना, किनाराच आहे संपूर्ण, तर तो मी पाहतेच आहे सर्व. आता तरी मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याच्या इथे जो कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येतोय तिथे पाहणी करणार आहात का जाऊन? मी आता तुमच्याबरोबर चालतेच आहे ना. पाहणी म्हणजे मी सगळ्यांसाठीच पाहणी करते. दादांच्या पण बंगल्यांच्या इथे नक्कीच जाऊन बघेल. सर्वसामान्य माणसं जिथे आस्वाद घेतात तिथेही मी लक्ष देते. त्यांचं हेच म्हणणं आहे की त्या आताही पाहणीच करत आहेत. तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.